मुद्दा नंबर 2, सगळीकडे आम्ही जे म्हणतोय दहशत होतीये, तसाच एक प्रकार आता कांदिवली, गोरेगाव, बालाड, कांदिवली मधल्या एक जो नेता, सो कॉल्ड नेता आहे, त्याचं नाव आहे लालसिंग राजपुरोहित. त्याचं पण अशीच एक टोळी आहे, 20-22 माणसांची टोळी आहे असं मी ऐकलं. लोकांच्या घर बळकावणं, ऑफिस बळकावणं, झोपड्या बळकावणं, जमिनी बळकावणं, या व्यक्तीवर आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर 20 ते 22 FIR आणि असे टोटल जर आपण केले त्यांच्या टोळीचे जवळजवळ 35 FIR त्या लोकांवर आहेत. त्याच्यापैकी आता एक पीडित कुटुंब माझ्या बरोबर आहे. हे दोघं जण जे आहेत, मिस्टर पै आणि मिसेस पै. मिस्टर पैंचं काय झालं होतं, त्यांना एका हाताला पॅरालिसिसचा स्ट्रोक झाला होता. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं. प्रचंड प्रमाणावर त्यांचा हॉस्पिटलमध्ये खर्च झाला. म्हणून त्यांचं एक छोटूसं दुकान होतं 245 स्क्वेअर फीटचं, जे त्यांनी विकायचं ठरवलं 2019 मध्ये. त्याच्यात त्यांनी जसं ठरवलं तसं आजूबाजूच्या लोकांना विचारलं किंमत किती आहे. 57 लाख आहे असं सांगण्यात आलं. एक व्यक्ती आला, मी ते 57 लाखाला घ्यायला तयार आहे असं सांगण्यात आलं. 5 लाख रुपये त्यांच्या मिसेस ज्यांच्या नावावर दुकान आहे त्यांना देण्यात आले 2019 मध्ये आणि 90 दिवसात व्यवहार पूर्ण होणार होता. हा व्यक्ती लालसिंग राजपुरोहित नावाचा शिंदे गटाचा व्यक्ती आहे, जो आधी उबाटा गटात होता, तिथून तो शिंदे गटात आला आणि त्यांनी त्याचं शिंदे गटाचं ऑफिस तिथे सुरू केलं. मागच्या आठवड्यापासून जेव्हा मी शिंदेंशी बोलले, मी एकनाथ शिंदेंना फोन केला की हा तुमच्या गटाचं ऑफिस आहे इकडे, हे अनधिकृतपणे त्यांनी घेतलेलं आहे, बळकावलेलं आहे या कुटुंबाकडनं. तेव्हा शिंदेनी स्वतःनी सत्यनारायणना पण फोन केला आणि DCPंना पण फोन केला की अशा माणसावर तात्काळ कारवाई करा आणि ते कारवाई पण करा. आणि त्यांनी लालसिंग राजपुरोहितला पण सांगितलं की तू ते खाली कर, पण त्याची मिजाज बघा. 5 दिवस झाले त्यांनी ते खाली केलं नाही. शेवटी काल त्याला गुजरातवरनं पोलिसांनी अटक केली आहे. आणि आता मी शिंदे गटाला विनंती करते की जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर तुमच्या कार्यकर्त्यांनी ते ऑफिस खाली करून या कुटुंबाला द्यावं. या कुटुंबाची परिस्थिती बघा, मध्यमवर्गीय सगळी माणसं आहेत. त्यांना ही जी दादागिरी, ही जी दहशत सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चालवली आहे ना, ही महाराष्ट्रात आता आपल्याला बंद करायची आहे. म्हणून माझी विनंती आहे शिंदे गटाला, आजच्या आज ते खाली करून त्यांच्या हातात त्यांच्या घराची पोझिशन दिली गेली पाहिजे. एवढंच म्हणते. धन्यवाद. काल एक व्हिडिओ आला होता, संदीप क्षीरसागर याच्या कार्यकर्त्यांनी